झी 24 तास एक पाऊल पुढे। उत्तम उत्तम नाटकांचा गौरव जिथे होतो ते म्हणजे झी गौरव अवॉर्ड्स। चला पाहूया कोणी या पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे ते। झी गौरव पुरस्कारांमध्ये प्रायोगिक नाटक विभागात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला विभावरी देशपांडे हिनं गायब गीत या नाटकासाठी। खूप आनंद होतो या गोष्टीचा, कारण गेली 25 वर्ष ग्रिप्स थिएटर ही चळवळ भारतात मोठ्या जोमाने चाललेली आहे। त्यासाठी अनेक लोकांनी अनेक वर्ष काम केलं आहे। डॉक्टर मोहन आगाशे, श्रीरंग गोडबोले, शुभांगी दामले आणि अनेक जवळजवळ 50-100-150 कलाकार या ग्रिप्सच्या चळवळीशी निगडीत आहेत। त्याच्यामध्ये आज खूप आघाडीवरची मोठी नावं आहेत। उपेंद्र लिमये, आनंद इंगळे, अमृता सुभाष, परेश मोकाशी। तर मला असं वाटतं की या चळवळीची या निमित्ताने दखल घेतली गेली आणि मुलांसाठी थिएटर हे अत्यंत गंभीरपणे केलं जातं, ते अत्यंत महत्त्वाचं असतं। हे या निमित्ताने, या पुरस्काराच्या निमित्ताने लोकांपर्यंत पोचलंय, ह्याचा मला खूप जास्त आनंद होतो। ग्रिप्स मूव्हमेंटच्या वतीने हा पुरस्कार मी स्वीकारते। श्वेता घरात हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर उदय नेनेला घरबार नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला। झीचं माझं पहिलं नामांकन आणि पहिला पुरस्कार। आनंद झाला आहे, पण थोडी अस्वस्थता आहे, कारण माझ्या नाटकालाही नामांकन होतं, त्याला बक्षीस नाही मिळालं। त्यामुळे हरलेल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाल्यासारखं वाटतंय, पण आहे बरं वाटतंय। खूप एक्सायटेड आहे, कारण माझा झी गौरव संगीताचा पुरस्कार होता आणि हा दुसरा पुरस्कार। एक गोष्ट सांगायची म्हणजे तेव्हा मला रेकॉर्डेड म्युझिकसाठी अवॉर्ड मिळाला आणि हे प्रायोगिक असल्यामुळे आम्ही याच्यात लाईव्ह म्युझिक केलेलं, तर त्याच्यामुळे एक माहीत नाही, मला काही शब्द नाही आहेत, पण खूपच एक्साइटमेंट आहे। चित्रगोष्टी या नाटकासाठी सुषमा देशपांडे यांनी सर्वोत्कृष्ट लेखिकेचा पुरस्कार मिळवला। खरी खिडकी आणि तिचं चित्र, खरा माणूस तू आणि तुझं चित्र। चित्रगोष्टी या नाटकासाठी हा पुरस्कार मिळाला आहे। खरं म्हणजे त्याचा विशेष आनंद आहे, कारण सुधीर पटवर्धनांच्या पेंटिंग्सवर हे नाटक आहे आणि सुधीर पटवर्धनांची पेंटिंग्समधली माणसं अशी असतात की ती माणसं तुमच्याशी बोलतात आणि ही कल्पना सुचल्यानंतर त्यांनी मला परवानगी दिली ते करण्यासाठी। पण ते करण्याची प्रोसेस थोडीशी वेगळी होती, कारण मला असं वाटलं की तो माणसांचा चित्रकार आहे हा माणूस सुधीर पटवर्धन, तर आपण सगळ्यांना बरोबर घेऊन करायला पाहिजे काम। माझ्या मृत्यूनंतर इन्शुरन्स कंपनी किती पैसे देणार? आविष्कार संस्थेच्याच 100 मी या नाटकासाठी नेपथ्याचा पुरस्कार रवी रसिक यांना मिळाला। अपघात अनिश्चित, हल्ले अनिश्चित, खून अनिश्चित, न्यायाधीश न्याय केव्हा देणार अनिश्चित, आनंद अनिश्चित, आनंद अनिश्चित। झी गौरव पुरस्कारांमध्ये प्रायोगिक विभागात बाजी मारलेल्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा। झी 24 ताससाठी जयंती वाघधरे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।